श्री स्वामी समर्थ. संजीवनी स्वामी कृपेची भाग दुसऱ्या पुस्तकातील आज पुढचा अनुभव आहे स्वामी परिवार. ते म्हणतात, स्वामी भक्त सखा. श्री तपस्वी काका आम्हा स्वामी परिवाराचं आदरणीय नाव. आपल्या गानसेवेनी सदैव स्वामी सेवा करता करता खूप मोठा परिवार निर्माण केला आहे त्यांनी. आध्यात्मिक कौटुंबिक मार्गदर्शन घेण्यासाठी सकाळपासून कोणी ना कोणी येतच असतं. श्री तपस्वी काका फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना साधारण 10 वर्षापूर्वी गानसेवेनिमित्त गेले असताना स्टेजवर सुमारे 20 फूट लांबी रुंदीचं श्री स्वामी समर्थांचे प्लायवूडमध्ये रंगांनी चितारलेले लक्ष्मण आर्टिस्ट यांनी काढलेलं कटआउट होतं. या स्वामींच्या चित्रांची गंमत म्हणजे लक्ष्मण आर्टिस्ट यांनी अवघ्या 8 तासात अतिशय प्रमाणबद्ध असं हे चित्र पूर्ण केलं. हे सर्व कसं झालं ते स्वामीच जाणोत. कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार हे चित्र काकांच्या कॉलेजमधील निवासस्थानी आणलं गेलं. 20 फूट लांबीचं आणि तेवढ्याच उंचीचं वडाच्या झाडासकट असलेलं हे चित्र घरात आणणं म्हणजे महादिव्यच. मग चित्राच्या पाठीमागचा वड काढून टाकला आणि स्वामी इच्छेनं ते चित्र घरात स्थानापन्न झालं. आणि खऱ्या अर्थानं काकांचं घर स्वामींचा दरबार झालं. मठाचं रूपांतर झालं. सौ काकू भक्ती पूजा अर्चेनं बघू लागल्या. जोडीला परिवारातल्या ज्येष्ठ भगिनी होत्याच. कॉलेजमधील वास्तव्य संपल्यानंतर तीर्थरूप काकू नवीन मराठी शाळेत राहण्यासाठी आले. शाळेतल्या निवासस्थानाची मागची आणि पुढची दारं बघितली तर एवढूशा दरवाज्यातनं स्वामी आत कसे आले असावेत या विचारांनी मन अचंबित व्हायला होतं. पण जिथे काका तिथे स्वामी या न्यायाने स्वामी त्या घरात सुद्धा विराजमान झाले. रोजची स्वामींची पूजा, पण गुरुवारची पूजा विशेष असे. स्वामींना निरनिराळी वस्त्र नेसवणं, त्यांना अत्तर लावणं, सागर संगीत चालत असे. आणि तशाच एका गुरुवारी स्वामींनी आपल्या अस्तित्वाची प्रचिती दाखवली. साधारण पूजेच्या वेळी श्री स्वामींना घातलेला हार हा दुपारपर्यंत वाढलेला दिसला. पूजेच्या वेळी घातलेला हार स्वामींच्या छातीपर्यंत होता. तो वाढता वाढता नाभीच्या खाली, नंतर हाताच्या गोटीपर्यंत वाढला. दुसऱ्या दिवशी खाली असलेल्या देवदेवतांच्या तसबिरीपर्यंत आला आणि तिसऱ्या दिवशी पार जमिनीला येऊन टेकला. अगदी लांबीच्या हिशोबात सांगायचे तर 3 फूट लांबीचा हार साधारण 12 ते 14 फुटापर्यंत वाढला. हे अव्याहत चालू राहिले. गुरुवारी स्वामींना घातलेला हार सोमवारपर्यंत वाढत पायापर्यंत आणि नंतर जमिनीपर्यंत येऊन टेकतो. स्वामीसमोर जप करताना लक्ष गेलं की हार किंचित थरथरताना दिसतो आणि लक्षात येतं हार वाढलाय. आता तीर्थरूप स्वामी तपस्वी काका शाळेतलं निवासस्थान सोडून सदाशिव पेठेत नवीन घरात गेले आहेत. अर्थात स्वामीसुद्धा नवीन कमानदार खांबांनी युक्त अशा मंदिरात विराजमान झाले आहेत. पण आपल्या अस्तित्वाची जाणीव ते अजूनही करून देत असतात. पूजेच्या वेळी श्री स्वामींना गंध लावलं होतं. या गंधांच्या टिळ्यामध्ये अगदी रेखीव असा ओम उमटला होता. पण मध्यंतरीच्या जागेच्या बदलाबदली तेव्हा ही गंधाची टिकली निघाली आणि तो ओम लुप्त झाला. गुरुवर्य श्री तपस्वी काकांची स्वामीसेवा इतकी उत्कृष्ट आहे की प्रत्यक्ष श्री स्वामींना सुद्धा तुमच्या घरात मी आणि मीच आहे याची प्रचिती द्यावीशी वाटली. असा हा भक्त सखा आपल्या खास भक्तांच्या घरात, हृदयात विराजमान झालाय, आपल्या पाऊणखुणा उमटून. श्रोते हो, आजचा प्रसंग तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमधून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.